राज्य शासनाच्या महिला हाफ तिकीट योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी पनवेल एसटी डेपोमध्ये महिलांची अक्षरशः फरफट होत असल्याचे चित्र समोर आले आहे। पहाटे सकाळी 5:30 वाजल्यापासून महिला घरातील कामे, लहान मुले आणि कुटुंबाची जबाबदारी बाजूला ठेवून रांगेत उभ्या राहत आहेत। मात्र काउंटर तब्बल सकाळी 10 वाजता सुरू होतो, तोपर्यंत अनेक महिला उपाशीपोटी प्रतीक्षा करत असल्याची तक्रार आहे। विशेष म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 या 4 तासांच्या मर्यादित वेळेतच कामकाज होत असून फक्त एकच काउंटर सुरू असल्याने अत्यल्प टोकन दिली जातात। अनेक महिला पहाटेपासून रांगेत उभ्या राहूनही वेळ संपल्याचे कारण देत त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगितले जात असल्याचे संताप व्यक्त होत आहे। महिलांचा सवाल आहे की लाडक्या बहिणींच्या नावाने योजना राबवणारे प्रशासन आमच्या या हाल अपेष्टा पाहत नाही का? अतिरिक्त काउंटर सुरू करून कामकाजाची वेळ वाढवता येणार नाही का? यामुळे पनवेल एसटी डेपो प्रशासनाने तातडीने अतिरिक्त काउंटर सुरू करावेत, टोकनची संख्या वाढवावी आणि महिलांना सुलभ सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे। पनवेल वार्ता न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून असून प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।